वेलकम बॅक टू न्यू व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आम्ही सगळी तयारी चालू आहे आमची, कारण आम्ही निघालो आता गणपती बघण्यासाठी। आणि अगोदरच ठरवलं होतं पण आज वेळ भेटला त्यामुळे आम्ही तिघे पण निघालो गणपती बघण्यासाठी। क्रियांश पण रेडी झाला, मी नको म्हणत होते पण नंतर आता आम्ही चाललोय दर्शनाला। दर्शन का डेकोरेशन बघायला, सगळं दोन्हीच है ना। सकाळपासून खूप नाकरे केली आहे तिनं, नाटकं असतात। आणि आता एवढं पावसाळा चालू आहे आणि आपलं गार वातावरण आहे आणि हे ऊन लागायला लागलं तिला। आता उन्हाळ्यात बघू काय करते, तिला बघतोय आता उन्हाळ्यात उन्हातच नेऊन उभा करतोय तिला आता, आहे का नाही। बोल की चला। हां मग पहिल्यांदा आम्ही थोडंसं काहीतरी खाऊन घेतलं। मिसळ आम्ही केली होती ऑर्डर, तर आम्ही मिसळ काढली। क्रियांसाठी घेतला होता वडापाव। मनपाला आम्ही थांबलो, तिथे गाडी पार्क केली आणि तिथे पहिलं खाऊन घेतलं। आणि खाऊन घेतल्यानंतर आम्ही मग निघालो परत पुढचे जे गणपती दर्शन आहे त्यासाठी। क्रियांशी तिथं चालूच होतं, वडापाव खाता खाता चाललंच होतं त्याचं। कोणीतरी आलं तर त्याला नाव विचार हे ते चाललेलंच असतं त्याचं। आणि मग निघालो आम्ही दर्शनासाठी। सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जे आहे जाताना आम्हाला लागलं मंडळ नवरत्न गणपतीचं मंडळ होतं, असं नाव होतं त्याचं। आणि खूप छान होतं। तिथं आम्ही गेलो होतो आणि नुकतीच तिथं आरती चालू झालेली होती, हे बघा। तर त्यामुळे तिथली आरती केली आणि त्यानंतर पुढे निघालो। तिथून आम्ही डायरेक्टली गेलो दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी। पहिला दगडूशेठ हलवाई म्हणजे जसं जसं येतात ना, म्हणजे रोडवरती जाता रोडवरती त्याप्रमाणे आम्ही दर्शन घेत गेलो। तर पहिल्यांदा मग दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं आणि मग तिथून तसंच सरळ गेलो आम्ही। आणि मग जाता जाता जे आहेत ते मानाचे गणपती त्यांचं दर्शन घेतलं आम्ही। जसं की पहिला मानाचा गणपती म्हणजे कसबा गणपती, तर कसबा गणपतीचं दर्शन घेतलं होतं। गर्दी होती पण नेहमीपेक्षा थोडीशी कमीच म्हणावी लागेल, कारण नाहीतर उभा राहायला आणि शूट करायला पण भेटत नाही, एवढी गर्दी असते। पण यावेळेस नव्हतं, आम्ही चालू शकत होतो, एवढी तर गर्दी होती की आपण चालू शकू। नाहीतर मी लास्ट टाइम गेले होते तर त्यावेळेस खूप गर्दी होती की चालताही येत नव्हतं, म्हणजे तुम्ही उभा राहिला तर धक्काबुक्कीने ॲटोमॅटिकली पुढे जाल अशी गर्दी होती। पण यावेळेस असं नव्हतं, कारण उद्या गणपती विसर्जन होणार आणि आम्ही आज जे आहे ना, आज आम्ही गणपती बघायला गेलो होतो, त्यामुळे एवढी फारशी गर्दी नव्हती। बरं काय प्याला ग्लुकोनडीचं ब्रँडिंग करू लागले, म्हणजे मार्केटिंग करू लागले क्रियांशला ते एवढं आवडलं की तो बघा परत अजून एकदा त्याने घेतला आणि त्याचं तो जसे मोठे लोक पितात ना तसा पित होता। त्यानंतर पुढे निघालो आम्ही मग दुसरा गणपती जे आहे त्याच्या दर्शनासाठी। मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपती, आणि तिथे गेलो आम्ही गणपती पाहायला। झालं, चला आता कुठे जायचं। दुसरा गणपती, दुसरा मानाचा, हां गणपती का एक कसबा गणपती आपण इकडचा पेशवाई गणपती। तर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीचा गणपती। आणि तुम्हाला याचं पूर्ण जर डिटेल स्टेप बाय स्टेप जर व्हिडिओज पाहायचे असेल तर यांच्या चॅनलवरती म्हणजे सोलापूरच्या गणेश पाटील या चॅनलवरती तुम्हाला मानाचे जे 5 गणपती आहे सिक्वेन्स वाईज त्याचं जे आहे तुम्हाला दर्शन भेटेल। माझ्या म्हणजे व्हिडिओजमध्ये थोडंसं मागे पुढे झालेलं असेल, पण तिथे तुम्हाला सिक्वेन्स वाईज व्यवस्थित असं दर्शन भेटेल किंवा व्हिडिओज पाहायला भेटेल। आणि त्यानंतर आम्ही गेलो तुळशीबागमध्ये। तुळशीबागचा जो गणपती आहे ना, तिथं गर्दी नव्हती तरी पण तिथे जे थोडेफार लोक होते दर्शनासाठी आलेले त्यांना रिटर्न पाठवत होते, कारण जे सिक्युरिटीचं आहे सिक्युरिटीसाठी लोक आलेले होते तिथे, पोलीस वगैरे आले होते आणि जेड सिक्युरिटीचा बंदोबस्त चालू होता तिथे। कारण इथे जे आहे आरतीसाठी देवेंद्रजी फडणवीस येणार होते, त्यामुळे इथे आम्हाला दर्शन जास्त घेता आलं नाही। मी आणि क्रियांश बाहेरच थांबलो आणि गणेश गेले होते आतमध्ये एकटे, तर एकटे ते आतमध्ये जाऊन मग त्यांनी दर्शन घेऊन आले होते। आम्ही तोपर्यंत बाहेरच थांबलो होतो कारण आतमध्ये सोडत नव्हते।
फिरून जावं लागत होतं त्यासाठी, तर त्यापेक्षा आम्ही साईडलाच थांबलो आणि त्या आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन आले. आणि तिथे बरंच मग नंतर आम्हाला बाहेर आल्यावर कळालं की का दर्शन नाही, मधूनच दर्शन त्यांनी बंद केलं. तर या प्रकारे जे आहे परत आम्ही आणि या प्रकारे आम्ही निघताना त्यांची जी गाडी आहे ती आलेलीच होती, पूर्ण त्यांच्या गाड्या आलेल्या होत्या, त्यामुळेच बाकीच्यांना दर्शन घेणं पूर्ण स्टॉप केलं होतं थोड्या वेळासाठी. आणि त्यानंतर जो आहे गुरुजी तालीम गणपती, त्याचं दर्शन घेतलं आम्ही. आणि मग सगळ्यात शेवटी जो आहे तो इथे भयंकर गर्दी होती, त्यामुळे इथे मी तर आतमध्ये नाही गेले कारण खूप गर्दी होती. क्रियांशला घेऊन गेले होते तिथं, पण क्रियांश पण थांबला नाही तिथं, तो पण परत बाहेर आला. आणि मग मी आणि क्रियांश थांबलो होतो बाहेर. इकडे तुम्ही बघू शकता व्हिडिओ काढतानाच किती गर्दी होती, म्हणजे भयंकर गर्दी होती दर्शन घेताना. तरी पण ते आत गेले दर्शन घेऊन आणि व्हिडिओज वगैरे शूट करून आलेले आहेत. आणि जाता जाता जे आम्हाला छोटे छोटे मंडळ लागले तर त्याचंही मी थोडंफार शूट केलं, ते पण तुम्ही बघू शकता. जे मंडळ आहेत काही काहीचं डेकोरेशन खूप छान होतं, मस्त डेकोरेशन केलेलं होतं. या प्रकारे जसे जसे भेटेल तसे तसं आम्ही बघत होतो. लास्ट जो गणपती आहे केसरीवाडा गणपती, तर 5वा गणपती जो म्हणतो आपण मानाचा, तर तो केसरीवाडा गणपतीला गेलो होतो आणि हा लास्ट गणपती आहे. आणि मग येताना जे काही मंडळ येतात छोटे मोठे, तर ते त्यांचंही दर्शन घेतलं आम्ही. आणि तर असे जाताना जे काही छोटे मोठे मंडळ लागले गणपतीचे त्याचं दर्शन आम्ही घेत गेलो. तर हे बघू शकता तुम्ही, लालबागच्या राजाची सेम प्रतिकृती इथं केलेली होती, तर हेही खूप छान होतं. असे बरेचसे गणपतीचे मंडळ होते जे बघण्यासारखे होते. त्यातलं एक मला असं आवडलं म्हणलं तर जाता जाता आम्हाला भेटलं ते अमरनाथचा पूर्ण देखावा केला होता त्यांनी, अमरनाथ दर्शनचं, आणि तिथे गणपतीचं डेकोरेशन केलेलं होतं. आणि पूर्ण छान असं गुफा तयार केली छान तिथे गाणी खूप छान लागली होती, देवाची शांत एकदम प्रसन्न असं फील होत होतं तिथे. तर या प्रकारे जाता जाता घेतलं आणि गणपतीचं दर्शन. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की मानाचे 5 गणपती प्लस आपला दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं आणि बाकीचे जे गणपती आहेत त्यांचंही दर्शन घेतलं आम्ही. आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच. कसा वाटला ब्लॉग तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा.